मला बरेचसे पेशंट्स विचारतात, "मॅडम त्या चिया सीड्सचं आजकाल खूप मोठं फॅड आलेलं आहे. तर त्याच्यात खूप फायदे आहेत. तर मी ते घेऊ की नको?" किंवा बऱ्याच मुली माझ्याकडे येतात. म्हणतात, की "आम्ही केस वाढीसाठी, स्किनसाठी म्हणून चिया सीड्स घेतोय. तर आम्ही ते घेऊ की नको?" मग आता चिया सीड्स म्हणजे हे नक्की काय प्रकरण आहे बरं? कारण चिया सीड्स वगैरे आपण तर भारतीयांनी कधी याच्या आधी ऐकलेलं नाहीये. मग नक्की काय आहे? ते काही खरंच फॅड आहे का? की खरंच त्याचे काही उपयोग आहेत? त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत का? चिया सीड्स म्हणजेच तुळशीच्या बिया का? किंवा असे बरेच सारे प्रश्न मला पेशंट्स विचारत असतात. तर मी ठरवलं की आता आपण यावर व्हिडिओज करूया म्हणजे सगळ्यांना समजेल. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. चिया सीड्स म्हणजे काय आहे? तर ही एक प्रकारच्या बिया आहेत. एका वनस्पतीपासून मिळतात आपल्याला. जसं रोप असतं म्हणजे त्याचं. त्याचं नाव आहे सॅल्विनिया हिस्पॅनिका. ही मूलतः मेक्सिकोमध्ये आणि गटेमाला या 2 देशांमध्ये आढळणारी वनस्पती आहे आणि तिच्या ह्या बिया आहेत. तर मेक्सिको आणि गटेमाला कुठे आलेत? बऱ्याच जणांना माहिती असेल, पण नसेल माहिती तर सांगते. ते म्हणजे की नॉर्थ अमेरिकेचा जो दक्षिण भाग आहे तिथे ह्या 2 कंट्रीज आहेत हं. म्हणजे अमेरिकन कंट्रीज आहेत. तर त्या तिथे ही रोपं म्हणजे मूळच्या रोपं आहेत आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या ज्या बिया आहेत, त्या म्हणजे चिया सीड्स. मग तुळशीच्या बिया म्हणजे चिया सीड का? तर त्याचं उत्तर नाही. तर तुळशीच्या बिया म्हणजे आपण ज्याला सब्जा किंवा तुकुमराई असं सुद्धा काही भागात आपल्या महाराष्ट्रात त्याला म्हणतात. तर त्या म्हणजे तुळशीच्या बिया. त्यामुळे चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया ह्या दोन्हीही वेगवेगळ्या आहेत. मग दोघींचे गुणधर्म तर दोन्हींचे गुणधर्म मात्र खूपसे सारखे आहेत. तुळस ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. भारतातली वनस्पती आहे. भारतीय मूल निवासी आहे ती. त्यामुळे तिच्या बिया ह्या सुद्धा आपल्यासाठी नवीन नाहीत. आहारामध्ये तुकुमराईची खीर. लहानपणी आमची आई आम्हाला उन्हाळ्यामध्ये आई, आजी आम्हाला तुकुमराईची खीर करून द्यायची किंवा त्याला काही भागामध्ये सब्जांची खीर असं म्हणतात. कारण का? तर ती दाहनाशक आहे. म्हणून उन्हाळ्यात जो काही दाह होतो आपल्याला, तो कमी होण्यासाठी म्हणून सब्जाच्या बियांची खीर किंवा वेगवेगळ्या डेझर्ट्समध्ये, पुडिंग्समध्ये वगैरे ते वापरण्याची पद्धत आहे. तुळशीच्या बिया आणि चिया सीड्स ह्यांचे जर गुणधर्म सारखे असतील, तर मग काय वापरावं? काय चांगलं? तर दोन्ही चांगले आहेत. वाईट काहीच नाहीये. पण मी असं म्हणते, की आपण जर भारतीय निवासी आहोत, तर आपल्याला आपल्या प्रदेशात उगवणारी तुळशी ही जास्त जवळची आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीराला तुळशीच्या बिया या जास्त मानवू शकतील, चिया सीड्स मानवण्यापेक्षा. पण आता तुम्हाला समजा चिया सीड्स जास्त आवडत असतील, त्या तुमच्या शरीराला मानवत असतील, तर घ्या. त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ती बिचारी वनस्पतीच आहे, ही बिचारी वनस्पतीच आहे आणि त्यांच्याच बिया आहेत. त्यामुळे कुठल्याही घेण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. परंतु काहींना चिया सीड्स घेतल्यानंतर गॅसेस होतात किंवा पोटामध्ये क्रॅम्प्स येणं, मुरडा मारून येणं, ते नीट पचत नाही, असं होतं. मग त्याचं एक कारण असू शकतं, एक तर तुम्हाला आय-बी-एस सारखे आजार आहेत, जे आतड्यांचे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम वगैरे म्हणतात. त्यामुळे अपचन होतंय. ते पचू शकत नाहीये तुम्हाला किंवा जसं मी म्हटलं, की तुळशी ही आपल्याला जास्त जवळची आहे. त्याच्यामुळे कदाचित ती दुसऱ्या देशातली वनस्पती आपल्याला पचत नसेल. अशी बरीच कारणं असू शकतात. पण दोघींचे गुणधर्म काय आहेत? तर चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया या दोन्ही सुद्धा ओमेगा 3 फॅटी एसिड्सनी भरपूर प्रचूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आहेत. मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, प्रोटीन्स आहेत, फायबर्स आहेत मूळ म्हणजे. आणि मग हे सगळं असल्यामुळे त्या आयडियल आहेत डायबिटीसच्या पेशंटसाठी, वेट लॉससाठी आणि हार्टच्या पेशंटसाठी. वेट लॉससाठी ह्याचा उपयोग कसा करता येईल याची मी टिप तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला याची व्यवस्थित माहिती मिळेल. आता डायबिटीसच्या पेशंटसाठी ह्या का उपयोगी आहेत? तर याच्यामध्ये फायबर्स भरपूर आहेत. त्याच्यामुळे पचायला ह्या थोड्याशा वेळ घेतात. दुसरं म्हणजे की ह्या हळू रक्तात त्याच्यातली जी साखर असते त्या रक्तात हळू शोषली जाते. म्हणजेच काय होतं की तुमचा जो शुगर स्पाइक आहे तो एकदम होऊ देत नाही ह्या बिया. म्हणून डायबिटीसच्या पेशंटनी जर ह्या घेतल्या, तर त्यांना व्यवस्थित फायबर्स पण मिळतात आणि पोट जे आहे ते व्यवस्थित भरल्यासारखं होतं. मग ते पाण्यातून किंवा दुधातून घालून घेऊ शकतात. आयडियली पाण्यामध्ये भिजवायच्या असतात त्या आणि मग त्याच्यानंतर त्या घ्यायच्या असतात. तुळशीच्या बिया म्हणा किंवा चिया सीड्स म्हणा.
त्यानंतर त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड्स हे जास्त प्रमाणात असल्यामुळे हार्ट हेल्थ म्हणजे हृदयाच्या तब्येतीसाठी ते खूप उपयोगी आहेत. ज्यांना बीपी वाढतो, उच्च रक्तदाबाचा ज्यांना त्रास आहे. त्याचप्रमाणे तुमचे जे रक्तवाहिन्या असतात, त्यांची हेल्थ चांगली राहावी, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं. तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल कमी व्हावं आणि गुड कोलेस्टेरॉल वाढावं, ह्यासाठी हे ओमेगा 3 फॅटी एसिड्स जे आहे ना, ते मदत करतं. कारण ह्याच्यामध्ये 3 कंपोनंट असतात ओमेगा 3 फॅटी एसिडचे. एक ALA असतं, एक DHA असतं आणि एक EPA असतं. त्याच्यामध्ये ह्यामध्ये विशेषतः तुळशीच्या बियांमध्ये बरं का 70 ते 71% ओमेगा फॅटी एसिड्स आहेत. म्हणजे इतका रिच सोर्स आहे आणि हार्टच्या पेशंटसाठी 1 ग्रॅम ते 1.6 ग्रॅम हे ओमेगा 3 फॅटी एसिड हे रोज गेलं पाहिजे. तर त्यांच्या हार्टची तब्येत ही खूप चांगली राहते किंवा कोणाही इतरही हेल्दी माणसांसाठी सुद्धा हार्ट जर तुमचं हृदय जर चांगलं राहावं असं वाटत असेल, तर हे ओमेगा 3 फॅटी एसिड जे आहे ना, ते तुमच्या अन्नातून तुमच्या शरीरामध्ये कधीही जाणं योग्य. गोळ्या घेण्यात काही अर्थ नाहीये मल्टीव्हिटॅमिनच्या आणि ओमेगा 3च्या. तर अशा प्रकारे हा त्याचा नॅचरल सोर्स आहे. म्हणून ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी सुद्धा तुळशीच्या बिया जर भिजवून 1 ग्रॅम ते 1.5 ग्रॅम भिजवून जर घेतल्या, तर त्यांना अतिशय योग्य प्रमाणामध्ये जे ओमेगा 3 जे फॅटी एसिड्स आहे, ALA नावाचा कंपोनंट त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतो, ज्याला अल्फा लिनोलेनिक ॲसिड असं म्हणतात आणि हे तुमच्या रक्तदाबाला नियंत्रित करतं, तुमच्या कोलेस्टेरॉलला नियंत्रित करतं, चांगलं कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरामध्ये वाढवतं, तुमच्या हृदयाची ताकद चांगलं ठेवतं. मग आता हे झालं हार्टसाठी आणि डायबिटीजसाठी. स्किनसाठी सुद्धा उपयुक्त आहे. तसंच ह्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा फॉस्फरस वगैरे असल्यामुळे केसांसाठी चांगलं आहे आणि त्याचबरोबर हाडांच्या तब्येतीसाठी सुद्धा हे चांगलं आहे. मग अजून वेट लॉससाठी मॅडम आता मग तुम्ही सांगा, की कसा याचा उपयोग करायचा? तर वेट लॉससाठी म्हणजे तुम्ही अ, ह्याच्यामध्ये फायबर्स खूप असतात मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे फुलनेस ज्याला सटायटी असं नाव आहे इंग्लिशमध्ये, की तुम्हाला खाल्ल्यानंतर पोट भरल्याची जी संवेदना जी असते ना, ती कधी मिळते तुम्हाला माहिती आहे? आपल्या आतड्यांमध्ये गुड गट बॅक्टेरिया असतात. म्हणजे असे जीवजंतू असतात, की जे आपल्याला अन्नपचनासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर त्यांना गुड बॅक्टेरिया असं म्हणतात, गट बॅक्टेरिया. आणि त्यांचं पोषण किंवा त्यांना खायला काय लागतं? त्यांना फायबर लागतं आणि त्यांना जेव्हा ते खायला मिळतं ना फायबर, तेव्हा ते सिग्नल सोडतात तुमच्या ब्रेनला, की आता आम्ही फुल झालोय. जोपर्यंत ह्यांना खायला मिळत नाही त्यांचं अन्न, तोपर्यंत ते सिग्नल देत नाहीत ब्रेनला, की आता माझं पोट भरलंय. म्हणजे तुमचं पोट भरलंय शरीराचं आणि मग तुम्ही खात राहतात. मग हे कधी होतं? जेव्हा तुम्ही निःसत्व झालेलं अन्न, ज्याला प्रोसेस्ड फूड म्हणतात, ते जेव्हा तुम्ही खातात तेव्हा. कारण मैदा सगळं निघून गेलं ना, म्हणजे फक्त स्टार्च राहिलेलं असतं. त्याच्यातलं फायबर नाही, काहीच नाही. बटाटा खूप प्रमाणात खाणं. प्रत्येक भाजीत बटाटा, प्रत्येक गोष्टीत बटाटा. तुमच्यात स्टार्चच तुम्ही फक्त खातात. फायबर खातच नाहीये तुम्ही. जर बिना फायबरयुक्त जेव्हा तुम्ही अन्न खातात, त्या बॅक्टेरियांना मिळत नाही. मग ते फुल होत नाहीत. मग गट बॅक्टेरिया नाही वाढत. मग बॅडवाले बॅक्टेरिया वाढायला लागतात आणि मग तुमचं अन्नपचन बिघडतं. तुमची हेल्थ बिघडते. म्हणून जेव्हा तुम्ही ह्या बिया घेतात, अशा प्रकारे भिजवून, तर तेव्हा त्या गुड गट बॅक्टेरियांना त्यांचं फायबर चांगल्या प्रकारे जे आहे ते मिळतं आणि मग ते तुम्हाला असं वाटतं, की आता पोट भरलंय माझं. म्हणजे मग तुमचं जे फ्रिक्वेंट खाणं आहे, ते कमी होतं आणि पोटही व्यवस्थित साफ होतं. अशा प्रकारे वेट लॉसच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला काही चांगलं फूड ॲड करायचं असेल तुमच्या डायट लिस्टमध्ये, तर चिया सीड्स किंवा तुळशीच्या बिया आणि जसं मी म्हटलं, की तुम्ही भारतीय वंशाचे आहात, तर तुम्ही तुळशीच्या बिया जास्त प्रेफर करा. मग हे कसं घ्यायचं? तर 1 ते दीड चमचा तुळशीच्या बिया 1 कप पाण्यामध्ये, गरम पाणी असेल तरी चालेल, त्याच्यामध्ये भिजवून ठेवायच्या. जेव्हा त्या पूर्णपणे फुगतात आणि अशा लिबलिबीत होतात, त्यावेळेत ते तुम्ही बियांसहित ते पाणी घ्यायचं आहे. बिया दाताखाली चावून खाल्ल्यात तरी पण चालेल. तर जेव्हा तुम्ही अशा प्रकारे खाल आणि फास्टिंग करायचं. कारण का, जेव्हा तुम्ही फायबर रिच फूड खातात ना अशा प्रकारे, तर तुम्ही जास्त वेळपर्यंत उपाशी राहू शकतात. आणि मग नंतर जेव्हा तुम्हाला खरंच खूप कडकडून भूक लागेल, तेव्हा तुम्ही तो उपवास सोडायचा आहे. म्हणजे फास्टिंग तुमचं सोडायचं आहे. तर मग असं तुम्ही 1 दिवस सुद्धा ह्या बिया खाऊन पूर्णपणे फास्टिंग करू शकतात, फक्त ह्या बिया खाऊन. मग ह्यानी तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये नक्कीच मदत मिळणार आहे.
मग पुढे अजून एक ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, तुळशीच्या बियांमध्ये अजून एक एक्स्ट्रा गुणधर्म जो मिळतो, तो म्हणजे आपल्याला की ते दाहशामक आहे. म्हणून ज्यांना ॲसिडिटी विशेषतः जळजळ होते छातीमध्ये आणि जास्त करून अंगामध्ये उष्णता असते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं होतं बघा, की ज्याला कडकी लागणे किंवा उन्हाळी लागणे असं म्हणतात, की लघवीच्या मार्फत अतिशय गरम अशी लघवी जी आहे ती निघते आणि खूप जळजळ होते लघवीच्या जागेला. तर अशा वेळेस तुकुमराई म्हणजेच तुळशीच्या बिया या एकतर तुम्ही दुधात भिजवून त्याची खीर करून खाऊ शकतात. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, साखर थोडीशी खाल्ली चालेल. पण डायबिटीज असेल, वजन वाढत असेल, तर साखर पूर्णपणे वर्ज्य करा. त्याच्याने तुमच्या शरीरातली उष्णता खूप चांगल्या प्रकारे निघते आणि त्यासोबत त्या डायुरेटिक पण आहेत. डायुरेटिक म्हणजे काय? मूत्रल, की तुमच्या शरीरातील एक्स्ट्रा टॉक्सिन्स जे असतात, ते मूत्रमार्गातून खेचून व्यवस्थित शरीराच्या बाहेर टाकून देतात आणि बॉडी डिटॉक्सिफिकेशन याला मदत करतात. म्हणून तुमच्या शरीरातली अतिरिक्त उष्णता आणि शरीरातली जे काही बॉडी टॉक्सिन साठलेत, हे बाहेर काढायचे असतील, तर त्याला सुद्धा तुळशीच्या बिया ह्या खूप सुंदर काम करतात. बरं, आता हे सगळं झालं चांगलं-चांगलं तुळशीच्या बिया आणि चिया सीड्सबद्दल. पण त्याचे काही दुष्परिणाम पण होतात का? तर दुष्परिणाम होतात म्हणण्यापेक्षा कुठल्याही गोष्टीचा जेव्हा तुम्ही अतिरेक करता, तेव्हा त्याचे काही ना काही साइड इफेक्ट्स तुम्हाला होणारच आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही कुठलंही गोष्ट आपल्या आहारामध्ये ठेवतात, तेव्हा ते आलटून-पालटूनच घ्यायची असते. म्हणजे साधं असं सांगतात, की आहारसुद्धा रोज एक-एक प्रकारचाच घेऊ नका. म्हणजे रोजच पोळी भाजी, पोळी भाजी, पोळी भाजी, रोजच बटाटा, 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 रोजच गहू, गहू, गहू असं करू नका. धान्य पण बदलत राहा, कडधान्य बदलत राहा, भाज्या बदलत राहा, फळं बदलत राहा, कोशिंबिरी बदलत राहा. जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रकारच्या विटामिन्स मिळतील. सगळ्या प्रकारचे ए टू झेड विटामिन्स, मिनरल्स सगळं मिळेल. पण त्याचा जो साइड इफेक्ट आहे तो पण अॅक्युम्युलेट होणार नाही. कारण एकच गोष्ट तुम्ही रोज, 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 रोज करत गेलात, की त्याचा काहीतरी साइड इफेक्ट अॅक्युम्युलेट होणार असतो. मग चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया किती दिवस घ्याव्यात? तर खरं तर आलटून-पालटून घ्याव्यात. एक दिवस तुळशीच्या बिया घेतल्या, मग एक दिवस दुसरं काहीतरी घेतलं, असं करावं किंवा तुम्हाला सतत घ्यायचं असेल, तर महिनाभर घ्या, नंतर पुढे 15 दिवस गॅप देणं हे गरजेचं आहे. पुढे अजून एक प्रश्न येतो, की कुणी घेऊ नयेत चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया. तर विशेषतः तुळशीच्या बियांमध्ये इस्ट्रोजन आहे असं सांगितलं जातं आणि म्हणून तो प्रेग्नंट स्त्रियांनी ते घेऊ नये. तर प्रेग्नंट स्त्रियांनी असं सुद्धा प्रेग्नन्सी असेल, ब्रेस्ट फीडिंग असेल, नवजात बालकं असतील, त्यांनी कुठलेही प्रयोग हे वैद्यकीय सल्ल्याशिवाय करूच नयेत आपल्या शरीरावर. आणि मग तुळशीच्या बिया पण त्याला अपवाद नाहीत. पुढे येतं की चिया सीड्स ह्या बऱ्याच पेशंट्समध्ये क्रॅम्प आणि गॅसेस तयार करतात. म्हणून ज्यांना विशेषतः आय-बी-एस आहे, इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, अपचन आहे, आतड्यांची ताकद कमी झाली आहे, त्यांना त्यांना चिया सीड्स चालणार नाहीत. पुढे म्हणजे जर तुम्हाला चक्कर येत असेल, बी-पी एकदम लो होत असेल, तर अशांमध्ये सुद्धा चिया सीड्स चालत नाहीत. कारण का तर ते बी-पी उच्च रक्तदाबासाठी ते चांगलं काम करतं ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असल्यामुळे. म्हणून जास्त प्रमाणात सेवन करू नका. जर तुम्हाला लो बीपीचा कायमच तुमचा लो बीपी राहत असेल, अशी जर तुमच्या बॉडीची टेंडन्सी असेल, तर खूप जास्त प्रमाणात ते सेवन करू नका. तसंच तुळशीच्या बियासुद्धा मूत्रल आहे. त्याच्यामुळे एकदम वॉटर लॉस होऊन डिहायड्रेशन होऊ शकतं. मग चक्कर येऊ शकते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तारतम्याने वापरायच्या आहेत. आणि पुढचं एक म्हणजे की ज्यांना ॲस्पिरिन किंवा इकोस्प्रिन, वारफॅरिन असे रक्त पातळ करण्याच्या गोळ्या चालू आहेत, ज्याला अँटिकोॲग्युलंट म्हणतात. अशा लोकांनी सुद्धा चिया सीड्स घ्यायच्या नाहीयेत. तसंच याच्यामध्ये पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम ऑक्झॅलेट्स आहेत मेन म्हणजे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या मूतखडे तयार करायला प्रमोट करतात. म्हणून ह्या बिया ज्या आहेत, त्या ज्यांना मूतखड्यांचा खूप जास्त त्रास आहे, त्यांनी घ्यायच्या नाहीत. आता बऱ्याच वेळा 1-2 मायनर ज्याला रिनल कॉन्क्रिशन्स म्हणतात, ते आढळतात. म्हणजे 1-1, 2-2 मिलीमीटरचे छोटे-छोटे खडे असतात आणि कमी असतात. एखाद दुसरा खडा असेल, तर हरकत नाही. त्यानी उलट तुळशीच्या बिया जर ह्या अशा लोकांनी घेतल्या, तर ते मूत्रल आहे म्हणजे सगळं मूत्रावाटे ते निघून पण जातील ते सगळे स्टोन. पण ज्यांना खूप जास्त मूतखड्याचा त्रास आहे, कायम-कायम मूतखडे तयार होतात, अशांनी चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया घेऊ नका. तर जे घ्यावं हे जितकं महत्त्वाचं आहे ना, ते तेवढंच कुणी ह्या गोष्टी करू नयेत, हे सुद्धा समजणं खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही वापरू शकतात. कशालाच माझी ना नाही. परंतु आपल्याला आपल्या अ, शरीराला ओळखता आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला जे सूट होईल, जे चालेल,
त्याच गोष्टी सेवन केल्या पाहिजेत. तर जरूर आपल्या आहारामध्ये या दोन्हीही बियांपैकी कुठल्याही एका बीचा तुम्ही समावेश नक्की करू शकता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. लाईक, शेअर जरूर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही शास्त्रशुद्ध माहिती पोहोचेल. तर अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.